मुलांनो, पान क्रमांक 6 वरती आता आपल्याला रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म बघायचे आहे. तर रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म याला आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स असं सुद्धा म्हणता येतं. तर सर्वात पहिली आता या ठिकाणी प्रॉपर्टी किंवा गुणधर्म सर्वात पहिला आहे परावर्तनता. परावर्तनता याला आपण रिफ्लेक्झिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो. तर या ठिकाणी बघा, रेख ए बी ही स्वतःचीच एकरूप रेख असते. म्हणजे रेख ए बी एकरूप रेख ए बी म्हणजे ही जी या ठिकाणी बघा रेषाखंड ए बी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा रेषाखंड ए बी स्वतःलाच काय असतो, एकरूप असतो, स्वतःशीच एकरूप असतो. आणि फक्त रेख ए बीच नाही, कुठलाही रेषाखंड, जसं या ठिकाणी रेषाखंड सी डी दिलेला आहे, तर हा सुद्धा रेषाखंड स्वतःला काय असतो, एकरूप असतो. म्हणजे कोणताही रेषाखंड स्वतःला एकरूप असतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दुसरी आपल्याला या ठिकाणी दुसरा गुणधर्म दिलेला आहे, दुसरी प्रॉपर्टी दिलेली आहे सममितता, ज्याला आपण सिमिट्री, प्रॉपर्टी ऑफ सिमिट्री असं सुद्धा म्हणू शकतो. सममितता. तर सममितता म्हणजे काय, जर रेख ए बी आणि रेख सी डी ह्या दोन रेखा जर एकमेकांना काय असतील, एकरूप असतील, तर रेख सी डी सुद्धा रेख ए बीला काय आहे, एकरूप आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ह्या दोन रेषाखंड जे आहेत, तर रेषाखंड ए बी जर सी डीला काय असेल, एकरूप असेल, तर सी डी सुद्धा ए बीला एकरूप असेल, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी आणि शेवटली या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे संक्रामकता. तिसरी आणि शेवटला गुणधर्म आहे संक्रामकता. त्याला आपण ट्रान्झिटिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो. जर रेख ए बी व रेख सी डी या दोन जर एकमेकांना काय असतील, एकरूप असतील, त्यानंतर रेख सी डी ही कुठल्याही तिसऱ्या एखाद्या रेषाखंडाला काय असेल, एकरूप असेल, तर या ठिकाणी बघा रेख ए बी आणि सी डी हे दोन एकमेकांना एकरूप आहेत. त्यानंतर म्हणजे एकरूप आहे म्हणजे त्यांची ए बी आणि सी डीची लांबी अगदी सारखी आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ए बी आणि सी डी यांची लांबी अगदी सारखी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो, ए बी आणि सी डी हे एकरूप आपल्याला पाहिलं होतं आपण, म्हणजे यांची लांबी अगदी सारखी आहे. त्यानंतर रेषाखंड सी डी हा ई एफ याला एकरूप आहे, म्हणजे सी डी आणि ई एफ यांचंसुद्धा लांबी जी आहे ती बिलकुल सारखी आहे. तर याचा अर्थ असा असतो की रेषाखंड ए बी आणि रेषाखंड ई एफ हे दोनसुद्धा एकमेकांना एकरूप असतील. ए बी आणि ई एफ म्हणजे या दोघांची लांबीसुद्धा अगदी सारखी असेल आणि ते दोघं एकमेकांना एकरूप असतील. अशा प्रकारे आपण तीनही गुणधर्म जे आहे ते समजून घेतलेले आहे. पान क्रमांक 6 वरती आता आपल्याला रेषाखंडाचा मध्यबिंदू सुद्धा बघायचा आहे. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट, याला आपण मिड पॉईंट ऑफ द सेगमेंटसुद्धा म्हणू शकतो. आकृती 1.9 बघा, आकृती 1.9 मध्ये या ठिकाणी रेषाखंड ए बी दिलेला आहे. रेषाखंड ए बी दिलेला आहे आणि त्याच्या अगदी मध्यभागी बघा या ठिकाणी एक एम नावाचा बिंदू दिलेला आहे. आता तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आकृतीवरूनच बघायचं आहे की ए एम आणि एम बी, ए एम व एम बी हे जे दोन अंतर आहेत, ए एमचं अंतर आणि एम बीचं अंतर हे बिलकुल एकमेकांना सारखं आहे. याचा अर्थ असा आहे की जे एम जो आहे, हा जो बिंदू आहे तो रेषाखंड ए आणि बी, ए बी या रेषाखंडाला काय करतो आहे, दोन समान भागांमध्ये विभाजित करत आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. एम जो बिंदू आहे तो बरोबर मध्यभागी या ठिकाणी अंकित केलेला आहे. एम नावाचा बिंदू कोणाच्या, ए आणि बीच्या अगदी मध्यभागी आहे. त्यामुळे आता बघा ए एम हे अंतर कोणाला, बी एम किंवा एम बीला अगदी सारखे आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघूया. जर ए एम बी हे तीनही बिंदू बघा एक रेषीय बिंदू आहे, एकाच रेषेवरती आहेत, आणि रेख ए एम म्हणजे हे रेख ए एम जर कशाला, एम बीला एकरूप असेल म्हटलेलं आहे, म्हणजे ए एम आणि एम बी या दोघांची लांबी जी आहे ती अगदी सारखी असेल, तर एम बिंदू हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट, सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की
प्रत्येक रेषाखंडाला नेहमी एक आणि फक्त एकच मध्यबिंदू जो आहे तो राहत असतो. तर अशा प्रकारे पान क्रमांक 7 आपण पूर्णपणे या ठिकाणी बघितलेला, पान क्रमांक 6 जो आहे तो आपण पूर्णपणे या ठिकाणी बघितलेला आहे. मुलांनो, आता आपण पान क्रमांक 7 वरती आलेलो आहे. पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला या ठिकाणी बघा रेषाखंडांची तुलना करायची आहे. रेषाखंडांची एकमेकांशी तुलना करायची आहे, ज्याला आपण कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स असं सुद्धा म्हणू शकतो. तुलना करणे म्हणजे कंपॅरिझन करणे हे तुम्हाला लक्षात आहे मुलांनो. तर कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स म्हणजे रेषाखंडांची तुलना कशा प्रकारे करायची असते हे आता आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्याला बघा आकृती 1.10 बघायचं सर्वांनी. आकृती 1.10 मध्ये आपल्याला या ठिकाणी ए बी आणि सी डी ह्या दोन वेगवेगळ्या रेषाखंड जे आहे ते दिलेले आहे. दोन रेखा दिलेल्या आहे ए बी व सी डी. तर या ठिकाणी बघा रेख ए बीची लांबी रेख सी डीपेक्षा कमी असेल. या ठिकाणी आपण जर असं बघितलं, निरीक्षण करून बघितलं तर आपल्याला लक्षात येते की ए बी जी आहे ती लहान आहे आणि सी डी जी आहे ती मोठी आहे. म्हणजेच जर ए बीची लांबी बघा ए बीची लांबी या ठिकाणी सी डीपेक्षा काय आहे, लहान आहे, कमी आहे, तर रेख ए बी स्मॉलर दॅन, हे ॲक्च्युली हे स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्मॉलर दॅन किंवा लहान असणे असं म्हणतो आहे. कशापेक्षा, सी डीपेक्षा. किंवा रेख सी डी जी आहे ती मोठी आहे कोणापेक्षा, रेख ए बीपेक्षा, असे आपण या ठिकाणी लिहू शकतो. रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. म्हणजे रेषाखंड एकमेकांपेक्षा लहान मोठे आहे, सारखे आहे, कुठला रेषाखंड लहान आहे, कुठला रेषाखंड मोठा आहे, किंवा दोन्ही रेषाखंड सारखे आहे, हे आपण त्यांची लांबी पाहून, लांबीचं निरीक्षण करून सांगू शकतो मुलांनो. पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता आता आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, त्याला आपण परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी बघा आपल्याला आकृती 1.11 दिलेली आहे. आकृती 1.11 मध्ये या ठिकाणी ए बी हा एक रेषाखंड दिलेला आहे. त्यानंतर सी डी हा एक दुसरा रेषाखंड दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकता मित्रांनो की जो ए बी रेषाखंड आहे तो सी बी रेषाखंडाला लंब आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा आता दोन लंब आहे कसं कळतं, या ठिकाणी बघा इथे चिन्ह दिलेलं आहे 90 डिग्रीचं चिन्ह, आणि 90 डिग्रीचा कोन जर दोन रेषा तयार करत असतील आपसात तर आपण म्हणू शकतो की त्या जे रेषाखंड आहेत ते एकमेकांना लंब आहेत. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व रेषाखंड यांना समावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असं म्हणतात. आकृती 1.11 मध्ये रेख ए बी रेषा सी डीची काय आहे या ठिकाणी, लंब आहे. त्यानंतर रेख ए बी किरण सी डी याची या ठिकाणी लंब आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. लंब असणे म्हणजे कुठल्याही आकृतीसोबत दुसरी आकृती 90चा किरण 90चा जो कोन असतो तो तयार करणे, याला आपण रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता असं सुद्धा म्हणू शकतो. पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला बिंदूचे रेषेपासूनचे अंतर बघायचे आहे. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर, त्याला आपण डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम लाईन असं सुद्धा म्हणू शकतो. तर यासाठी आता सर्वात पहिले आपण आकृती 1.12 बघूया. आकृती 1.12 मध्ये बघा काय दिलेलं आहे, ए बी एक रेषा दिलेली आहे, ए बी नावाची एक रेष दिलेली आहे. त्यावरती सी डी नावाची एक रेष जी आहे, रेख, ती काय आहे, लंब आहे. लंब असणे म्हणजे काय करणे, ती सी डी सोबत काय करत आहे, 90चा कोन तयार करत आहे. तर त्या ठिकाणी आता बघू, जर रेख सी डी रेषा ए बी आणि बिंदू डी हा रेषा ए बीवर असेल, म्हणजे सी डी जी आहे ती रेषा ए बीला काय आहे, लंब असली पाहिजे. आणि हा जो बिंदू डी आहे तो बिंदू डी ए बीवर असायला पाहिजे. तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सीचे रेषा ए बीपासूनचे अंतर असे आपण म्हणू शकतो. म्हणजे हे जे सी डी, सी आणि डी ही जी लांबी आहे
तेवढं अंतर या ए बी रेषेपासून बिंदू सीचं आहे हे आपण सांगू शकतो. बिंदू डीला सी डी या लंबाचा लंबपाद म्हणतात. जर सी डी म्हणजे हे जे सी डी नावाची ही जी रेखा आहे याची लांबी जर ए असेल, याची लांबी जर एच्या बरोबरीने असेल तर सी बिंदू रेषा ए बीपासून ए अंतरावर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर मुलांनो, पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला सराव संच 1.2 बघायचा आहे. सराव संच 1.2 मध्ये खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक लिहा. बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहे का हे ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, बिंदू ए बी सी डी ई हे बिंदू दिलेले आहे व त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे. या बिंदूचे निर्देशक आपण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला रेख डी ई व रेख ए बी या दोन रेखा एकरूप आहेत की नाही हे सांगायचं आहे. त्यानंतर उपप्रश्न 2 मध्ये आपल्याला बी सी आणि ए डी या दोन रेखा एकमेकांना एकरूप आहे की नाही ते सांगायचं आहे. आणि उपप्रश्न 3 मध्ये आपल्याला रेखा बी ई व रेखा ए डी हे 3 जे रेखा आहे ह्या दोन ज्या रेखा आहेत त्या एकमेकांना एकरूप आहेत की नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल, आपल्याला हे जे बिंदू आहेत या बिंदूंचे अंतर आपल्याला शोधून काढावं लागेल. म्हणजे डी ई व ए बी हे जे दोन बिंदू या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे अंतर आपल्याला शोधून काढावं लागेल. जर त्यांचे अंतर सारखे असतील म्हणजे डी आणि ई या दोन बिंदूंचं अंतर ए आणि बी या दोन बिंदूंच्या अंतराच्या समान असेल तर आपण म्हणू शकतो की या ठिकाणी रेख डी ई व रेख ए बी एकमेकाला काय असेल, एकरूप आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला उपप्रश्न जो 1 आहे त्यामध्ये या ठिकाणी बघा, रेखा डी ई व रेखा ए बी यातील आपल्याला या दोघांचं अंतर आपल्याला माहिती काढायचं आहे. या दोघांची लांबी माहिती काढल्यानंतर ते एकरूप आहेत किंवा नाही हे आपण ठरवू शकतो. तर आता मुलांनो हे बघा, आपण डी आणि ई हे जे दोन बिंदू आहेत या दोन बिंदूमधील अंतर आता शोधून काढत आहे. तर डीचा निर्देशांक या ठिकाणी आहे -7 व ईचा निर्देशांक या ठिकाणी आहे 9. तर 9 ही मोठी संख्या असल्यामुळे 9 मधून आपण लहान संख्या जी -7 आहे ती वजा करणार आहे. मायनस मायनस या ठिकाणी बघा प्लस होत असतं, त्यामुळे 9 + 7 = 16 एवढं डी ई ही जी रेषा आहे रेषाखंड आहे त्याची लांबी डी ई ची लांबी 16 आलेली आहे. त्यानंतर ए आणि बी हे जे दोन या ठिकाणी बिंदू आहेत त्या दोन बिंदूमधील अंतर या ठिकाणी बघा, एचा निर्देशांक आहे या ठिकाणी -3 आणि बीचा निर्देशांक या ठिकाणी आहे 5. तर आता 5 हा मोठा निर्देशांक असल्यामुळे, मोठी संख्या असल्यामुळे आपण 5 मधून -3 जे आहे ते वजा करणार आहे. 5 मधून -3 वजा करू, या ठिकाणी मायनस मायनस म्हणजे 5 अधिक 3 होऊन जाईल. तर 5 अधिक 3 म्हणजे या ठिकाणी 8 येतील, म्हणजे ए बीची लांबी या ठिकाणी 8 येणार आहे. तर या ठिकाणी डी ईची लांबी 16 आहे व ए बीची लांबी 8 आहे. त्यामुळे आपण डी ई आणि ए बी या दोघांची लांबी सारखी नाही आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. त्यामुळे आपण उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, रेषाखंड डी ई व रेषाखंड ए बी हे परस्परांना एकरूप नाही आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. मुलांनो, उपप्रश्न 2 मध्ये आता आपल्याला रेख बी सी व रेख ए डी या दोन रेषांची लांबी माहिती करायची आहे, ज्यामुळे आपल्याला माहिती पडेल की ह्या दोन रेषा एकरूप आहेत किंवा नाही. त्या ठिकाणी आता बी सीची लांबी माहीत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बी आणि सी हे जे दोन बिंदू आहे या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर शोधून काढायचं आहे मुलांनो. तर बिंदूमधील अंतर शोधून काढण्यासाठी आपल्याला त्यांचे निर्देशक बघावं लागतील. बीचा निर्देशक आहे या ठिकाणी 5 व त्यानंतर सीचा निर्देशक आहे या ठिकाणी 2. तर आता आपल्याला साहजिकशी गोष्ट आहे की 5 मधून आपल्याला 2 वजा करावं लागेल. मोठ्या संख्येमधून आपण नेहमी छोटी संख्या वजा करत असतो बिंदूंमधील अंतर शोधून काढण्यासाठी. तर या ठिकाणी बघा, 5 मधून 2 गेले तर 3 उरले, म्हणजे याचा अर्थ असा झाला की बी सी ही जी रेष आहे या रेखेची लांबी 3 आहे, एवढी आहे. त्यानंतर ए डी, तर ए डी आपल्याला ए डी रेख याची जर लांबी काढायची आहे तर ए आणि डी ह्या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर शोधून काढायचं आहे. तर या ठिकाणी बघूया,
एचा निर्देशांक आहे -3 आणि डीचा निर्देशांक आहे -7. तर या ठिकाणी -7 जो असते ही लहान संख्या आहे व -3 ही मोठी संख्या आहे. तर या ठिकाणी -3 मधून आपल्याला -7 जे आहे ते वजा करायचे आहे. या ठिकाणी बघा मायनस मायनस होऊन जाईल प्लस आणि -3 आहे या ठिकाणी -3 अधिक 7. तर या ठिकाणी मायनस प्लस मायनस होऊन जाईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे +4 एवढा आलेला आहे. तर या ठिकाणी बघा आता AD आहे, ADची लांबी आहे 4. तर या ठिकाणी ADची लांबी व BCची लांबी 1 नाही आहे. त्यामुळे आपण उत्तरामध्ये असं लिहू शकतो की रेषाखंड AD व रेषाखंड BC हे एकमेकांना एकरूप नाही. उपप्रश्न 3 मध्ये आपल्याला रेख BE व रेख AD बघा या ठिकाणी रेख BE व रेख AD ह्या दोन रेखा एकमेकांना एकरूप आहे की नाही हे दाखवायचं आहे. त्या या ठिकाणी आता BEची लांबी शोधून काढायसाठी B आणि E हे जे दोन बिंदू आहे याचं निर्देशांक आपण या ठिकाणी एकमेकांपासून वजा करणार आहे, एकमेकांमधून वजा करणार आहे. या ठिकाणी Bचा निर्देशांक आहे 5 आणि Eचा निर्देशांक आहे 9. तर या ठिकाणी साहजिकशी गोष्ट आहे 9 मधून आपल्याला 5 वजा करावं लागेल. मोठ्या संख्येतून आपण नेहमी लहान संख्या वजा करत असतो मुलांनो. तर 9 मधून 5 वजा करू तर या ठिकाणी आपल्याला उत्तर येईल 4. म्हणजे BE ही जी रेख आहे BE या रेखेची लांबी 4 एकक एवढी आहे. त्यानंतर AD A आणि D या दोन बिंदूंमधील अंतर शोधून काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले Aचा निर्देशांक आहे -3 आणि Dचा निर्देशांक आहे -7. तर या ठिकाणी -3 ही मोठी संख्या आहे. तर -3 मधून या ठिकाणी 7 आपल्याला वजा करायचे आहे. तर या ठिकाणी मायनस मायनस बघा प्लस झालेला आहे आणि -3 आहे. त्या -3 अधिक 7 म्हणजे बरोबर आलं 4. मोठ्या संख्येचं चिन्ह आपण घेत असतो त्यामुळे आलेलं आहे 4. तर या ठिकाणी बघा AD ही जी रेख आहे त्याची लांबी आहे 4 आणि BE ही जी रेख आहे त्याची लांबी सुद्धा आहे 4. याच्यावरून आपण सांगू शकतो की AD आणि BE ह्या ज्या दोन रेखा आहे ह्या जो दोन रेषाखंड आहेत हे एकमेकांना काय आहे एकरूप आहेत. तर या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे BE रेषाखंड BE व रेषाखंड AD हे एकमेकांना परस्परांना एकरूप आहेत.